नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। पनवेल वकील संघटनेचे सदस्य असलेले नवनियुक्त न्यायाधीश कुमारी वंदना अरविंद चांबले मॅडम व श्री ऋषिकेश सुनील पाटील साहेब यांचा पनवेल वकील संघटनेतर्फे पनवेल न्यायालय येथील वकील रूममध्ये दिनांक 17 एप्रिल 2025 रोजी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमास पनवेल वकील संघटनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट श्री मनोज भुजबळ साहेब, सचिव श्री प्रल्हाद खोपकर, निवृत्त न्यायाधीश श्री चंद्रकांत हवेलीकर साहेब, अधिवक्ता परिषद, रायगड जिल्ह्याचे महामंत्री ज्येष्ठ वकील श्री सुनील तेलगे, ज्येष्ठ वकील श्री सुरेश खानावकर, ज्येष्ठ वकील श्री जगदीश उरणकर, ॲडव्होकेट श्री अरविंद चांबले हे प्रामुख्याने हजर होते। सदर प्रसंगी नवनियुक्त न्यायाधीश कुमारी वंदना अरविंद चांबले यांचा सत्कार निवृत्त न्यायाधीश श्री चंद्रकांत हवेलीकर साहेब यांनी केला। तसेच नवनियुक्त न्यायाधीश श्री ऋषिकेश सुनील पाटील साहेब यांचा सत्कार ज्येष्ठ वकील श्री सुरेश खानावकर साहेब यांच्या हस्ते झाला। या प्रसंगी पनवेल वकील संघटनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट श्री मनोज भुजबळ यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करताना नवनियुक्त न्यायाधीश कुमारी वंदना अरविंद चांबले मॅडम व श्री ऋषिकेश सुनील पाटील साहेब यांचे पनवेल वकील संघटनेतर्फे अभिनंदन व्यक्त करून पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या। ॲडव्होकेट श्री सुरेश खानावकर, ॲडव्होकेट श्री अरविंद चांबले, ॲडव्होकेट श्री जगदीश उरणकर यांनी देखील आपले विचार मांडले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अधिवक्ता परिषद रायगड जिल्ह्याचे महामंत्री ज्येष्ठ वकील श्री सुनील तेलगे सर यांनी केले। या सत्कार समारंभाला वकीलवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मिलिंद खारपाटीलसह तृप्ती भोईर, पनवेल। एक शक्तिपीठ आहेत आपल्यासाठी। छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून सन्माननीय व्यासपीठ आदरणीय गुरुजन त्यांच्याकडून मला लॉच्या डेस्कपासूनच खूप काही शिकायला भेटलं। खानावकर सर असतील, भुजबळ सर असतील, चांबले सर असतील, उरणकर सर असतील, तसंच माझे काका असतील, त्यांनी मला इथं पनवेलला आणलं। आमचं मुळात गाव तसं तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव। मी 12वीनंतर इकडे लॉ करायला काकांनी मला घेऊन आले। त्यानंतर काकाने आधीपासून म्हणायचे की तू ज्युडिशरीचा जज म्हणून तुला बघायचं आहे मला। त्याच्यामुळे माझा लॉ कॉलेजपासूनच माइंडसेट असा होता की मला ज्युडिशरीत जायचं आहे। आणि मग ज्युडिशरीत जायचं म्हटलं तर काय, तर आपण बघायचं क्रिमिनल, काकाकडे माझ्या बेसिकली सगळे क्रिमिनल मॅटर्स आहेत। त्यानंतर मग आपल्याला सिव्हिल कोण शिकायला भेटेल, तर मी सिव्हिलचा प्रत्येक जो वकील असेल त्यांना गुरु मानून त्यांचे केसेस बघायचो। ते जे काही जजमेंट साईट करायचे ते सगळे लिहून घ्यायचो आणि त्याच्याने मला भरपूर फायदा झाला। क्रिमिनलसोबत सिव्हिलही शिकत गेलो। त्यानंतर जेव्हा मी लॉ क्लिअर झाला माझा, त्याच्यानंतर मी ठरवलं की ज्युडिशरी करिअर करायचं म्हटलं तर मग माझे जे गुरु आहेत, जसं मॅडमांनी सांगितलं ॲडव्होकेट गणेश शिरसाट सर, त्यांचे मी क्लासेस जॉईन केलं। त्यानंतर मग प्रिपरेशन सुरू केलं। प्रिपरेशन फेजमध्ये जसं आता ही प्रोसेस आहे सगळी, जज बनण्यापासून प्रिलिम्स, मेन्स, इंटरव्ह्यू या 3 स्टेज आहेत। 3 स्टेज प्रिपरेशन नंतर कुठेतरी पहिल्या अटेम्प्टमध्ये मला फेल्युअर आलं होतं। त्याच्यानंतर मी दुसऱ्या अटेम्प्टला प्रयत्न केलेत। त्याच्यानंतर ज्या झाल्या होत्या चुका त्या दुरुस्त केल्या आणि मला दुसऱ्या प्रयत्नात मला यश मिळालं। आणि या यशात मला पनवेल कोर्टाचे ज्ञान मिळालं आदरणीय गुरुजनांकडून। त्याचा भरपूर फायदा झाला। इंटरव्ह्यूला सुद्धा भरपूर फायदा झाला। जे प्रॅक्टिस केली, जे काकांकडून शिकलो, जे पनवेल बारकडून शिकलो, आणि याचंच फळ म्हणून मला इंटरव्ह्यूला सगळ्यात जास्त 35 मार्क मिळाले आणि जे की हायेस्ट स्कोर होता। आणि जसं सरांनी सांगितलं की आपण कुठेतरी पनवेल कोर्टात शिक्का लागलाय, तर ती जबाबदारी जी आमच्या खांद्यावर आहे ती मी नेहमी खंबीरपणे ती कुठेतरी पाळू। आणि सरांनी जर सांगितलं की यशाची उंची गाठा जसं हायकोर्टपर्यंत जा, तर मी नक्कीच आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू की ती उंची गाठण्याचा प्रयत्न करू। आणि तसेच जे सरांनी सांगितलं की जे आपल्या 4 चौकटीत 4 कॉर्नर्समध्ये जे काम करायचं, तर ते मी नक्कीच करेल सर। मी आश्वासन देतो की मला कुठेही गेलो तर असं ओळखलं गेलं पाहिजे की हा पनवेल कोर्टातून आले, की म्हणजे मी नावाने आणि बारने दोन्हीकडून मला ओळखलं गेलं पाहिजे। याचं मी पूर्णपणे तुम्हाला आश्वासन देतो। आणि मला अजून एक गोष्ट ॲड करावीशी वाटते की मी माझ्या कॉलेजचे BCT लॉ कॉलेज आहे पनवेलचं, तर त्याचा सुद्धा मी पहिलाच न्यायाधीश आहे। त्याबद्दल सुद्धा मला रामश्री ठाकूर साहेबांनी खूप मला सत्कार केला। परत त्यांनी बोलून घेतलं, परत अजून तेव्हाच मोठा सत्कार करणार आहेत, तर त्याबद्दल सुद्धा मी त्यांचं धन्यवाद मानतो। आणि पनवेल बारने जो सत्कार केला आहे भुजबळ सर यांनी, परत उरणकर सर,
आपले तेलगे सर तसेच आणि खानावकर सर आणि पूर्ण पनवेल बारचं आणि कमिटी मेंबरचं मी आभार मानतो की आमचा इथं सत्कार केला, त्याबद्दल धन्यवाद. ठेवलं आणि आता त्याचं पुढचं पाऊल उचलून ते ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट म्हणून कार्यान्वित होणार आहे. त्यानंतर खरं तर मी 2018 गव्हर्नमेंट लॉ कॉलेज चर्चगेटमधून ग्रॅज्युएट झाली आणि त्यानंतर LLM पण केलं मुंबई युनिव्हर्सिटीमधून. पण प्रॅक्टिस करता करता त्यानंतर मी डिसाईड केलं की मला ज्युडिशरी असं करिअर परस्यू करायचं आहे. आमची फॅमिली बॅकग्राऊंड पण होती, मग घरी डिस्कशन वगैरे केलं की खरंच करू का ज्युडिशरीमध्ये करिअर, कारण मुलींचा एक टाईम असतो, टाईम पिरियड असतो, त्यानंतरच आपण पुढे परस्यू करायचा विचार करतो. पण 3 इयर्स कंप्लीट झालं त्याला वडील म्हणाले आणि मॅडम पण आमच्या ऑफिसचे आहेत, त्यांनी पण पुढे आम्हाला सांगितलं शिवाजी मॅडम की करा तुम्ही करिअर परस्यू करा, आम्ही बागचा हँडल करतो, तुम्हाला जे गायडन्स हवं आहे आम्ही देऊ तुम्हाला, पहिला तुम्ही पुढे तर करा. मग ॲडव्होकेट करिअर शिरसाट यांचे क्लासेस मी जॉईन केले आणि तिथूनच आमची सुरुवात झाली की आता हे करिअर आता घेतलाच आहे स्टँड तर पूर्ण व्यवस्थित करूया. आणि मन लावून खरंच अभ्यास केला. खरं तर माझी प्रॅक्टिसमुळे मला इंटरव्ह्यूला खूप मदत झाली. मी जेव्हा इंटरव्ह्यूची तयारी करत होती सगळी जजेसना भेटली आपल्या पनवेल कोर्टामध्ये, त्यांनी मला खूप सपोर्ट केलं. काही जजमेंट्स वगैरे मला प्रोव्हाइड केले की तू हे वाच, हे समजून घे, आणि त्या जजमेंट्समुळेच मला खूप फायदा झाला आणि मला इंटरव्ह्यूमध्ये पण खूप चांगले मार्क्स मिळाले, त्यामुळेच मला मिळाले. आणि जसं आता जे सिनियर वकील आहेत त्याचे सगळ्यांनी जे आता गायडन्स दिले आहे की आमचं जे काम आहे ते आम्ही व्यवस्थित करावं आणि पुढे जे पण ॲडव्होकेटची जी समस्या आहे ते समजून घेणं आणि ते मी जे समजलं पण आहे प्रॅक्टिसमध्ये तेच करून मी पुढे आमचं काम व्यवस्थित करेन.